अघोरी विद्येचा त्याग केल्यावर माझ्या रक्ताच्या नात्यांचे स्पंदन पुन्हा जाणवू लागलेत. एक आजोबा कित्येक वर्ष स्मशानातल्या निर्जीव राखेत खितपत पडला होता. जागा झालाय तो आता. मी हिचा आजोबा आहे, हेच तर खरं सुख आहे ना. मनुष्य म्हणून जगण्याचं, आपला वारसा पुढे नेण्याचं, पुढच्या पिढ्यांना वाढताना पाहत काळाच्या ओघात शांतपणे वृद्ध होण्याचं. पिता, बाळा, हा आजोबा कायम तुझ्या सोबत असेल, कायम तुझ्या सोबत असेल. अरे यार, दार लॉक करायचं राहून गेलं. माया, माया, उठ. वेदा, उठ. वेदा. माया, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. वेदापासून लांब राहायचं, कळलं? वेदा, हे वेदा बाळा, काय झालं? आई, हं? मला ना एक स्वप्न पडलं. त्याच्यात मला शोनात आजोबा दिसले आणि आहे ना, ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. बाबा, तुम्ही खरंच आसपास आहात का, की ही फक्त आमची ओढ आहे? वेदा म्हणते तसं तुम्ही तिच्या स्वप्नात येता, तिचं रक्षण करता. तुम्ही कुठे आहात बाबा? तुमचे असे भास का होत आहेत आम्हाला? माया, 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 कशी आहेस? तू दारू पिऊन आलास? माया, that's not important. Important thing is मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय. क्लोज युअर आईज. हे डोळे मोठे नाही करायचे. क्लोज युअर आईज म्हणजे डोळे बंद कर. नाही, नको. हा, कम ऑन माया, युअर माय लाईफ, युअर लव्ह ऑफ माय लाईफ. प्लीज, प्लीज माया, प्लीज, प्लीज. That's like a good girl. I like it. चलो, come on. कुठे कुठे? मला तुला सरप्राईज द्यायचं माया. यू आर माय क्वीन. आणि मला माझ्या राणीला सरप्राईज होताना बघायचंय. सो कम ऑन, चल, लेट्स गो. आणि माझ्या राणीला सरप्राईज होताना बघणार आहे, म्हणून तिला हर्षासमोर नेणार आहे. नको. म्हणजे आरशासमोर कशाला? इथे समोरच दे ना सरप्राईज. कमॉन माया, त्यात काय मजा आहे यार. ते तू तिथे मूवी मध्ये नाही का, म्हणजे मी तुला असं डोळे बंद करून आरशासमोर नेणार आणि मग तुला गिफ्ट देणार आणि मग तू सरप्राईज. तसं सरप्राईज द्यायचं मला. कमॉन, चल. नाही, नाही, नको. कमॉन माया, नको. Oh shit! Oh my gosh!
बाप है, मीराचा बाप है. मीराचा नाही, कोणी नाहीये. मीराचा बाप होता इथे. माया इथे उभा होता, आपल्या आपल्या रूम मध्ये घुसलाय तो. अरे नाही, मी बघितला, तो पागल आहे. पागल आपल्याला. अरे मीराचा बाप होता. दारू चढली ना, दारू चढली ना, दारू चढली, दारूची नशा आहे. अजित हे बघ, कोण नाहीये. तुला सरप्राईज द्यायचंय की नाही मला? उद्या सकाळी दे. नशा उतरली की. तू तोंडावर पाणी मारून घेतोस, बरं वाटेल. जा. बेटा सॉरी. नाही नाही, कोणी नाहीये, कोणी नाही. जा जा. अजितच्या नजरेत आलो आज. नशिबानं सुटलो, पण आता सावध राहणं भाग आहे. एक चूक आणि सगळं संपेल. ही माया इतक्या आत्मविश्वासाने आईंशी बोलतीये, म्हणजे हिचा आणि हिच्या साथीदारांचा सगळा प्लॅन तयार आहे. मी, अथर्व, मीरा, आई आम्ही फक्त विचार करतोय की ही माया घरात कशी आली. नाही, असं शांत बसून चालणार नाहीये. मायाला मी दिसत नाही ह्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायलाच हवा. बाबा, मी पाहिलं बाबांना आता की भास होता. नाही, आता आरशात. मीरा म्हणाली होती तिलाही आरशात बाबा दिसले होते. हा केवळ योगायोग आहे की संकेत? नक्की काय प्रकरण आहे? हा भ्रम आहे, केवळ भ्रम आहे. पण मीरालाही तसाच भ्रम व्हावा, हे कसं शक्य आहे?